उन्हाळा चालू झालेला आहे. सर्वांच्या आवडीची आईस्क्रीम रेसिपी घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ती आज आपण पाहणार आहोत. चवीला अप्रतिम असं हे आईस्क्रीम तयार होतं. आईस्क्रीम बनवण्यासाठी जाड बुडाच्या कढईमध्ये 1 कप म्हशीचं दूध, अर्धा कप साखर, 2 चमचे कस्टर्ड पावडर घालून घ्यायची. एकसारखे मिक्स करून घ्यायची. गॅसवरती कढई ठेवून द्यायची. हे मिश्रण घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं. मिश्रण घट्टसर झालं की गॅस बंद करायचा. मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं. एका भांड्यामध्ये 1 कप व्हिपिंग क्रीम घेतले. एकसारखी फ्लफी होईपर्यंत फेटून घ्यायची. शिजवलेली कस्टर्ड पावडर आहे ती यामध्ये घालून घ्यायची. थोडासा फूड कलर, व्हॅनिला एसेन्स घालून घ्यायचं. एकसारखं फेटून घ्यायची. मिश्रण फेटून झालं की फॉईल पेपरने भांडं कव्हर करून घ्यायचं. पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर रिलेटेड व्हिडिओमध्ये व्हिडिओ दिलेला आहे, पाहू शकता. कव्हर केलेलं भांडं 2 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं. 2 तासानंतर हे भांडं पुन्हा बाहेर काढून घ्यायचं. ग्राइंडरने ही क्रीम पुन्हा एकदा फेटून घ्यायची. फेटलेली क्रीम एका डब्यामध्ये भरून घ्यायची. एकसारखी पसरवून घ्यायची. एकसारखी क्रीम पसरवून झालेली आहे. आता पुन्हा फॉईल पेपर लावून घ्यायचा. फॉईल पेपर लावल्यामुळे यामध्ये बर्फ साचला जात नाही. आता याला झाकण लावून हा डबा रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचा. सकाळी ह्या डब्यामधील आईस्क्रीम सेट झालेलं असतं. आता यामधलं आईस्क्रीम खाण्यासाठी तयार झालेलं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.